करतो. वेळ कमी आहे, त्यामुळं या ठिकाणी आता माननीय निरंजन मला कोमकर यांनी बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो. नाही तर मग दोन मिनिट बोला. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे माननीय दिलीपरावजी सोपल साहेब, खासदार आपले लाडके ओमदादा, विश्वास भाऊ, सामान्य व्यासपीठ, समोर बसलेले सर्व बंधू भगिनी, खरं तर टाइम कमी आहे तेव्हा थोडंच बोलतो. खरं तर आपल्याला भाजप सरकारने जी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेला अत्याचार, सोयाबीन, कांदा ह्याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. कारण भाजप सरकार काय करतंय आता बघा, साहेब निवडून येणार म्हणलं की लगेच एक क्लिप आली आहे की 1000 कोटीचा घोटाळा. ही कर्ज काय ह्यांनी स्वतः वाटलेलं नाही, जी जनता आहे ह्यांना कर्ज वाटलेलं आहे. पाईपलाईन असेल, शेती असेल, पण निवडून येणार म्हणलं की लगेच फरमाय लगेच चालू केलं. म्हणजे काय ना काय तर काढत बसते ती सरकार. तेव्हा आपण सगळ्यांनी विचार करावा आणि साहेबाला जास्तीत जास्त ओमदादाला 3.5 लाखांनी निवडून दिले. आपल्या इथं कमीत कमी 1 लाखानं साहेब निवडून आले पाहिजेत. एवढं या निमित्तानं मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी माजी सरपंच यशवंतनाना बुरगुटे यांनी आपले विचार 2 मिनिटात म्हणा. बार्शी विधानसभा मतदारसंघ याचे अधिकृत उमेदवार दिलीपरावजी सोपल साहेब यांच्या प्रचारार्थ आज उपळे तुम्हाला येते ही जाहीर सभा ठरवण्यात आलेली आहे. तर या सभेचे अध्यक्ष माननीय इंजिनियर साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले खासदार ओमराजे निंबाळकर, दिलीपरावजी सोपल साहेब, भूमकर साहेब, मकरंद मालक, विश्वास भाऊ आणि स्टेजवरील सर्व ज्येष्ठ मंडळी आणि समोर बसलेल्या मतदार बंधू आणि भगिनीनो, मी फक्त जास्त काय बोलणार नाही, पण सोपल साहेबांनी आमच्या काय व्यथा आहेत त्या ऐकून घ्याव्यात. आमच्या गावामध्ये पाणी ही भरपूर आहे, पण आमच्या गावाचं शिवार ह्या बाजूपासून उपळ्यापासून इकडे 4 किलोमीटर, तिकडे 4 किलोमीटर, तिकडे 4 किलोमीटर, चारही बाजूला 4-4 किलोमीटर आहे. तर इथं आमच्या शेतकऱ्यांची म्हणजे वाट नसल्यामुळे भरपूर अडचण होत आहे. आता सध्या यावर्षी पाऊसकाळ भरपूर झाल्यामुळे शेतातले सोयाबीन करता आलेले नाही. ते पावसामुळे झाकलेले असताना सुद्धा भिजून गेले. त्याच्यामुळं आपण आपल्या काळामध्ये आम्हाला आमच्या गावामध्ये पांढरा रस्ते असतील, शिवरस्ते असतील, कापशी रस्ता असेल, पानगाव रस्ता असेल, पातमरा रस्ता असेल, इकडं वैराग रस्ता असेल, हे सगळे रस्ते आम्हाला आमचं एक काम आहे तुम्हाला मागणं आणि ते आमचं काम तुम्ही करून द्यावं एवढी अपेक्षा बाळगून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि आपण घ्या हातात मशाल आणि व्हा तुम्ही खुशाल. माझे 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाकी तालुक्याचे नेते विश्वासभाऊ बारगुले यांनी आपले विचार या ठिकाणी. आज या ठिकाणी उपस्थित आपले उमेदवार आदरणीय सोपल साहेब, आपले खासदार आदरणीय ओमराजे निंबाळकर, आमचे सहकारी जीवनदत्त तारगडे, निरंजनजी भूमकर, नागेश अण्णा अक्कलकोटे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व विविध पक्षांचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्रांनो,
पत्रकार बांधव, आज विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सुपल साहेबांच्या प्रचाराच्या साठी एकत्रित आलोय. मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं गेलो. आपले उमेदवार त्यावेळेसचे ओमराजे निंबाळकर एक अतिशय चांगल्या प्रकारचा काम करणारा खासदार म्हणून आपण त्यांना या तालुक्यातनं जवळजवळ 54,000 मताचं मताधिक्य दिलं. आज या निवडणुकीच्या निमित्तानं फिरत असताना परिस्थिती काही वेगळी दिसत नाही. दादा, आज या ठिकाणी तुम्हाला मताधिक्य जे मिळालं त्याच्यामुळं या तालुक्यातल्या लोकांचं धाडस निर्माण झालं. तसं पाहिलं तर लोकसभा निवडणूक वेगळी, विधानसभेची निवडणूक वेगळी, पण ही जी काही गुंडगिरी, दहशत, दडपशाही, याला जे लोक या तालुक्यातले आणि शहरातले कंटाळलेले आहेत, पण आपला लीड बघितला की ह्याचा कार्यक्रम आपण करू शकतो याची खात्री आपल्या सगळ्या तालुक्यातल्या निश्चितपणाने झालेली बघायला मिळते. आज गावागावात आपण बघतोय, शहरामध्ये बघतोय, अनेक लोकांवर खोट्या केसेस केल्या, अनेक लोकांवर खोट्या अट्रॉसिटी केल्या. विकासाच्या नावानं या ठिकाणी गावागावामध्ये बोर्ड लावले होते, पण लोकांना तुमचा विकास कशासाठी चाललेला आहे हेही या आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचं सगळ्या या तालुक्यानं ओळखलेलं आहे. आम्हाला पैसा आणला, त्याच्यात भरपूर कमिशन खाल्लंय आणि तुम्हा आम्हाला विकत घेण्याची भाषा फक्त आज आपण या निवडणुकीच्या निमित्तानं बघतोय. पण सगळ्या गावात आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय, शहरातलं वातावरण बघतोय, काहीही करून या निवडणुकीमध्ये बदल करायचा आहे हे निश्चितपणानं या सगळ्या प्रचारामध्ये फिरत असताना लोक बोलून दाखवत आहेत. बरेच लोक असे आहेत, काहीतरी तिथं गुंतलेला आहे, मार्केट कमिटीत माझा गाव आहे, मी माझं इथं काम राहिलेलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीला अशीच परिस्थिती होती. लोक समोर कुणी आले नाही, पण घरात बसून करेक्ट कार्यक्रम केला. आज अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. सोपल साहेब बोलणार आहेत, आदरणीय ओमदादांना बोलायचं, वेगवेगळे विषय आहेत. मध्यंतरी मराठा आरक्षणाच्या बाबतीत मनोज जरांगे पाटलांनी एक गोरगरीब मराठ्यांसाठी आंदोलन उभं केलं. अख्ख्या महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतलं. त्यांच्या ज्या सभा झाल्या, परवा गडावर त्या ठिकाणी सर्व लोकांना एकत्रित बोलवलं. देशामध्ये रेकॉर्ड होईल असं त्या माणसाच्या हाकेला ओढून समाज त्या ठिकाणी हजर राहत होता. त्याचं कारण होतं, जे काही गोरगरीब मराठ्यांची मुलं आहेत त्यांना शिक्षणामध्ये अडचण येते, नोकरीमध्ये अडचण येते, पण ह्या तालुक्यामध्ये आजपर्यंत विरोधी उमेदवारांनी ज्या मराठ्याच्या जीवावर राजकारण केलं
मराठ्यांच्या मुलाच्या खऱ्या अर्थानं त्यांना सपोर्ट करण्याची गरज होती, त्याला पाठिंबा देण्याची गरज होती. अशा वेळेस या भाजप सरकारचं ऐकून मनोजदादांना विरोध केला. एकतर पहिला आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस बघितलं, शेवटची सभा त्या तानाजी चौकात होती. छातीवर हात ठेवून सोयाबीन नको, बाजारभाव नाही मिळाला तरी चालतोय, आरक्षण नको, देश प्रेम महत्वाचा आहे, त्या ठिकाणी वल्गना होत्या. आणि तालुक्यातल्या लोकांना हे सगळं ऐकल्यानंतर पहिला आवाडा तिथे दिला. दुसऱ्यांदा अख्खा महाराष्ट्र, अख्खा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतोय. एवढ्या उचकुटीला हात घालायला गेला. 288 पैकी महाराष्ट्रातला एक बी आमदार कुठं तिथं जाऊन अख्खा महाराष्ट्र पाया पडतोय, विनवणी करतोय, त्यांचा विरोध घेतला. हे दुसऱ्यांदा त्यांनी पुन्हा स्वतःचा खड्डा खांदून घेतला. तुम्ही बघताय, परवा आगळगावला सभा झाली त्यांची, आपली झाल्यानंतर साहेबांच्या दारात गोंधळ घातला. ही प्रवृत्ती खऱ्या अर्थानं ठेचून काढण्याची ही वेळ आलेली आहे. राजकारण आपण आपल्या तालुक्यात बघतो, आजूबाजूच्या तालुक्यात ही बघतोय. राजकारण एका ठराविक लेवलला विकासाच्या मुद्द्यावर काही टीकाटिप्पणी होते, पण इतक्या खालच्या पातळीचं राजकारण या तालुक्यामध्ये बदलण्याची ही खरी अर्थाने गरज आहे. आजपर्यंत अनेक सोपल साहेबांना आम्हीही विरोधात काम केलं, पण एक ठराविक मर्यादेपर्यंत एकमेकाचा विरोध राहायचा. ही असली दळमुद्री लक्षणं कधी या तालुक्याला बघायला मिळालेली नाही. काय तुम्ही बोलताय, ओमदादावर बोल, माझ्यावर बोल, साहेबांवर बोल. शेवटच्या 2-3 दिवसात त्याचा खऱ्या अर्थानं समाचार साहेब घेणार आहे. आज अजून मला तर अजून गरज वाटत नाही. आपला कार्यक्रम ओके झालेला आहे सगळा. बघू त्याच्यामुळं पुन्हा काय अजून ह्याच्यात विघ्न यायला नको म्हणून थोडंसं शांततेत आहे. मला तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणाने एक विनंती करायची आहे. वातावरण चांगलं नाही, तुम्ही आम्ही सगळ्यांनी कष्ट घेण्याची गरज आहे. का तर ही प्रवृत्ती विकास आता आजपर्यंत चोपल साहेब आमदार होते, त्यांनी काय कमी कामं केलेली होती. आणि नगरपालिकेत त्या ठिकाणी अनेक वर्ष काम करतोय कुणी ना कुणी घरातला माणूस, प्रत्येकाच्या कामी येतोय. कमी कामं कुणी केलेली नाही, पण विकासाच्या जीवावर जे काय आता पैसे मिळवलेले आहेत, खऱ्या अर्थानं मी ओमदादांच्या प्रचारात सुद्धा प्रत्येक सभेमध्ये सांगत होतो, 4000 कोटीची कामं 10% पैसे किती झाले बघा. आपण टॅक्स भरलेले सगळे पैसे आहेत ते फिरून त्यांच्यापाशी आलेले आहेत सगळे कमिशनच्या माध्यमातून. त्या पैशाच्या जीवावर आज जे चाललेलं आहे विकत घेण्याची भाषा. पैसे आपल्याला घ्यायचे आहेत, आपलेच पैसे आहेत, वसूल करायची वेळ आलेली आता. रांग लावून हुडकून पैसे घ्या, खोऱ्याने पैसे वाढलेले आहेत, वसूल करायची वेळ आलेली आहे. निश्चितपणानं काय देतील तेवढे पैसे घ्यायचे, पण मशालीला मतदान करायला विसरायचं नाही. का तर सगळा बेमानीचा पैसा आहे, तो आपलाच पैसा आहे. या तालुक्यामध्ये ज्या गावातले लोक भेटतात, सर्वसामान्य भेटू द्या, व्यापारी भेटू द्या, प्रत्येकाने ठरवलेलं आहे ही पिढा आता घालवायची आहे. तर आपल्या या गावातल्या सगळ्या मंडळींना परत एकदा एक विनंती करतो, मोठ्या मशीनवर 2 नंबरला आपलं मशालीचं चिन्ह आहे, जसं ओमदादाचं होतं तसंच साहेबांचं आलेलं आहे. त्याच्यावर जास्तीत जास्त मताधिक्य आपण द्याल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद भाऊ. आंतरवली घराण्यातील जनता
यानंतर कीर्तना बसले असताना गोळीबार केला, त्यांच्यावर लाठी हल्ला केला, ही मराठा समाज कधीच विचारणार नाही. त्यांची जागा दाखवून दिली. यानंतर तरुणांच्या विनंती आहे, मुकरंद मालक निंबाळकर यांनी आपले विचार मांडले. बार्शी विधानसभा इलेक्शनच्या निमित्तानं आज आदरणीय सोकर साहेबांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय साहेब, आपले खासदार ओमदादा, विश्वासभाऊ, सर्व स्टेजवरील उपस्थित मान्यवर आणि उपळे भागातील सर्व माझी वडील मंडळी आणि तरुण दोस्त, तुम्हाला ढकला दानातच माझा दम भरला कसा जाम झाला. आज आता विश्वास भाऊनी सांगितलं की तालुक्यात जी दहशतीची आणि गुंडगिरीची भाषा करून विरोधक आज प्रत्येकाला वेठीस धरण्याचं काम करतायत. मागच्या 2 दिवसाखालीच आपण बघितलं असेल की आगळगावच्या सभेमध्ये ओमदादांवरती, साहेबांवरती आणि विश्वास भाऊंवरती बोलले. मला वाटत होतं माझ्यावर बी काय बोलतील, परंतु लोकसेवेला एकदा थांबडा दिल्यानंतर पुन्हा समजलं. कारण हा वैराग भाग आहे. त्या वैराग भागातील लोक दहशतीला, गुंडगिरीला कधी घाबरत नाहीत आणि जर करण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा सुट्टी नाही. त्यामुळं वेळ कमी आहे. वैराला किंवा बार्शीला सभाच्या वेळेस व्यवस्थित बोलीन. आपण सर्वांनी आदरणीय सोपल साहेबांचं चिन्ह आहे, मशाली पुढचं बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्य द्यावं अशी विनंती करतो. आणि कुणीही न घाबरता आपण मतदान करा. कुठलीही अडचण आली तर त्या ठिकाणी मी उपस्थित आहे एवढंच मी ठिकाणी सांगतो. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके खासदार आदरणीय ओमदादा निंबाळकर यांनी आपले विचार. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 महाविकास आघाडीचे व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार, अरे नकारे लावरे आदरणीय या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, या तालुक्याचे माजी आमदार आणि एक लोकप्रतिनिधी आणि एक मतदारसंघ यांचं नातं किती घट्ट असतं हे दर्शवणारं सोपल साहेब आणि बार्शी विधानसभा मतदारसंघाचे एक आगळं वेगळं नातं त्यांनी गेले कित्येक वर्षापासून जपलेलं आहे. आज त्याच माध्यमातून मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांची मी क्षमा मागतो. आदरणीय सोपल साहेब आहेत, विश्वासभाऊ बारकोले साहेब आहेत, निरंजन मालक आहेत, मकरंद मालक आताच बोलले, नागेशराव आहेत, सगळे व्यासपीठावरील मान्यवर आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले या भागातील वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि
जिथपर्यंत माझा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी हे जरा फटाकडे बंद करायला लावलं तिकडे आदली मग आतल्या जायची बसला असतो या मी गेलो लावा पुन्हा 10च्या कडून 12 वाजता. एक लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा मला तुमचे मनापासून आभार आणि ऋण व्यक्त करायचे की ह्याच्याकरता की माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत बरीच लोक म्हणत होते फोन काय होते फोन काय होते फोन काय होते. लोकसेवेचा प्रचार एका बाजूला ही अख्खा तालुका फोन भोवतीच फिरायला होता. पण जी माणूस म्हणत होता फोन काय होते फोन काय होते त्याला सांगायचंय की महाराष्ट्रामध्ये नंबर 2 च्या लीडनं निवडून आलेला खासदार कोण आहे तर ओमराजे निंबाळकर. दुसरं माझा सासुरास होता 14ला आम्ही मोदी एकत्र लढल्यामुळं सारखीच म्हणायची मोदी मुळे आला मोदी मुळे आला. त्याला सांगितलं अरे हा लोकसभा मतदारसंघ हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जो कडवट शिवसैनिक घडवलाय त्याच्या जीवावर आहे. ज्यावेळेस मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झाला नव्हता त्यावेळेस कल्पनाताई नरेरे आणि शिवाजी बापू कांबळे ही मोदीचं नाव राजकारणात नसताना सुद्धा 3दा खासदार झाले होते हे मला त्यांना सांगायचं होतं. आणि भगवंताच्या चरणी गेल्याच्या नंतर मी कायम पाया पडत होतो की भगवंता मला अशी संधी दे की साक्षात मोदी विरोधात असताना सुद्धा जेवढ्या मतानं मी मोदी सोबत असताना निवडून आलो होतो त्याच्यापेक्षा एक का होणार आगाव मत करून मोदी विरोधात असताना मला निवडून होती. बघा ती संधी देवानं 24लाच दिली. भाई और बहनों विरोधात साक्षात देशाचे पंतप्रधान मोदी 1 फूल 2 हात ती विरोधात या मतदारसंघामध्ये 6 पैकी 5 आमदार विरोधात. पैशाचा पाऊस होता का नव्हता किती आलत पैसे गावात 18 लाख आकडा फुटला 18 लाखाचा. लोकसभेच्या निवडणुकीत माझ्या विरोधीतल्या मतदाराला मोदी साहेबांच्या उमेदवाराला मतदान टाकण्यासाठी आपल्या गावात 18 लाख रुपये देण्यात आले. मला मोदी साहेबाला नम्रपणे विचारायचंय की तुम्ही जे भाषणात सांगता की ना खाऊंगा ना खाने दूंगा मग उपराई में 18 लाख कौन बेच के दूंगा. हा घरातून पडलं तर जमिनीतून निघालं ही खाल्ल्यानं चोकलेलं ना हे कुठलं आहे. आणि इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा पैशाच्या अतिवृष्टीमध्ये सुद्धा इथल्या स्वाभिमानी मतदारानं तब्बल 3,30,000 मतानं म्हणजे मोदी पेक्षा दुप्पट मतानं मला लोकसभेत पाठवलं. आता ही पाठवलेलं काही सणच होईना काय काय झालं कशात बी उपळे तुम्हाला त्या 1100 मताची लीड आहे गौरव उपळे तुम्हाला बरं उलट सभा केली आपण दुपारी मागणं नाही मागणं जाऊन होत काय जरा पटनाच गेले काय बोलावं काय नाही माझ्यावर तर काही बोलायचं. पण मला त्यांना नम्रपणे सांगायचंय पुढच्या माणसावर संस्कार आहेत पुढचा माणूस संयमी आहे. याचा अर्थ आपण काही बोलावं
माणसाची सहन करायची बी एक मर्यादा असते आणि माझी विनंती आहे की माझी मर्यादा तपासू नका. माझी सहन करायची मर्यादा तपासायला डॉक्टर पाटील राणा पाटील गेलते, त्यांची काय अवस्था झाली ती बघा. तसली नीट करून आलो मी इथं. काय बोलता हा कसा आहे करंट, काय भाषा साहेब मला एक कळालंच नाही. हे आमदार साहेब जे आहेत आपले पुढचे ती सारखं प्रॉपर्टीवर निश्चितीवर का बोलतील की मी फकीर माणूस आहे. माझी इस्टेट कुणाकडे घाण राहिली असती का नसती राहू द्या, काय काळजी करू नका. आता मी द्यायची तयारी आहे म्हणजे घेऊन जा म्हणून, कारण मला पैसे लागत नाही. सारखं उठलं इस्टेट प्रॉपर्टी प्लॉटिंग आणि पैसे ह्याच्या पलीकडे मी काहीतरी हागे नाही. सारखं ह्याच्यावर बोलतो. बांधवानो मला त्यांना नम्रपणे सांगायचंय, आम्ही जर भ्रष्टाचार करून तुमच्यासारखी संपत्ती प्रॉपर्टी प्लॉटिंगची जमीन इस्टेट गोळा केली असती तर आम्हाला सुद्धा कमळाबाईनं ईडीची नोटीस दिली असती आणि कमळाबाईच्या ईडीच्या नोटीसला घाबरून तुम्ही जसा भाजपमध्ये घुसला तसं आम्ही सुद्धा घुसला असता. अरे मागच्या 2.5 वर्षाच्या राजकारणात 50 कोटीवर आमदार खासदार विकले गेले. राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री पदाचे लिलाव झाले. ईडी सीबीआयच्या नोटिसा दिल्या गेल्या. आम्ही प्रामाणिक होतो इमानदार होतो म्हणून कुणाच्या बापाला न घाबरता खंबीरपणे कुठं रवून आम्हाला भीती जर कशाची आणि इथं प्रामाणिकपणे उभा राहिलोय म्हणून तुमच्या समोर सन्मानानं बोलता येत आहे. जर आम्ही सुरत मार्गे गुवाहाटीला पालत पडलो असतो 50 कोटी घेऊन हो तर इथं बसलेलं ही पोरग सुद्धा नाक गळालेलं ती म्हणलं असत काय भाषण द्यायला फोकेवाड्या. अरे आमच्या माग नैतिकतेचा अधिष्ठान आहे. आम्ही संकटात संघर्षात सुद्धा तुम्ही टाकलेल्या मताशी बेमानी न करता ज्या पक्षप्रमुखांनी मला आमदार केलं खासदार केलं त्या उद्धव ठाकरे साहेबांची बेमानी न करता बाळासाहेबांची बेमानी न करता 50 कोट्यावर मंत्रिपदावर लात मारणारी इमानदारी उभा राहिलेला आहे. आणि म्हणून जेव्हा मी माझी लोकसभेची निवडणूक लढवत होतो लोक म्हणते निवडणूक लढवायची म्हणलं की पैसे लागतील. इथं तुम्ही साक्षीदार राहो. इथल्या गोरगरीब लोकांनी त्याच्या घामाचे कष्टाचे मेहनतीचे पैसे ह्या ओमराजेला निवडणूक लढवण्यासाठी दिले आणि त्यांच्या मेहनतीच्या पैशावरच बांधवानो महाराष्ट्रात 2 नंबरच्या लीडला ओमराजे त्या ठिकाणी निवडून गेला. आमचं चरित्र काय माझं चारित्र काय मला वाटतं इथं बसलेली जनता जाणती. आता मला सांगा खर तर महाराष्ट्रात 1 नंबरच्या लीडनं निवडून आलो असतो पण तिथं सुद्धा रडीचा डाव खेळले. तुम्हाला माहितीये काय केले 1 नंबरच्या मशीनवर 2 नंबरला माझं नाव ओमराजे निंबाळकर माझं चिन्ह मशाल 2 नंबरच्या मशनीवर मी एक मंगरूळचं निंबाळकर हुडकून आणलंय. त्याचं नाव मी 2 नंबरला आलं. त्याचं चिन्ह काय
चिमणी, त्या चिमणीवर दणक देऊन 20,000 मतं त्या चिमणीनं मशालीची खाल्ली. 20,000 मतं. बांधवानो, ही जर रडीचा डाव खेळला गेला नसता तर आणि ती 20,000 मतं जर इकडे आली असती तर महाराष्ट्रात 1 नंबरच्या लेवलला निवडून येणारा खासदार ओमराजे निंबाळकर असला. आज ही मंडळी काय बोलते त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं काही कारण नाही. मला वाटलं 54,000ची मत आघाडी या बार्शी विधानसभा मतदारसंघातून मिळाल्याच्या नंतर तरी कुणाची अक्कल डोकं उघडलं असेल, ठिकाण्यावर आला असेल म्हणते. त्यांच्याच सभेत, त्यांच्याच कार्यकर्त्याला, त्यांच्याच भाषणात म्हणते, त्यांच्याच सभेत. आता लोक इडे तू मला सांगा कोण कोणाला मतदान टाकतंय का? उगाच टाकतंय का? बरं मी तर फकीर माणूस, कुणाला रुपया दिलेला नाही. तुम्ही जा 18 लाख रुपये घेऊन आता. आता त्या 18 लाखाला भागा उकळात पडलेल्या मतांना म्हणजे कळत केवढ्या मत पडले ज्यांना येत ती तुमची अवस्था आहे. आणि तुम्ही तालुक्यात काय करता? मी काय झाकून राहिले नाही, अजिबात झाकून राहिलेलं नाही. कुणालाही स्वातंत्र्य नाही. जेवढे उद्योगधंदे करायचे आम्ही बी आमच्या मतदारसंघात 6 विधानसभा बघतोय ना मी. पण अशी कुठं पद्धत नाही की सोयाबीनचा भाव सुद्धा एकाच माणसाला जाहीर करायचा. प्लॉटिंगची जमीन घ्यायची असेल तर त्यांची परमिशन आधी घ्यायची. येणे काढायचं असेल तर शिवोल आधी विचारायचं आमदारला देऊ का म्हणून. अरे साधी मुरमाची रॉयल्टी काढायची असेल तर तो शिवार विचारतो ह्यांना देऊ का काय करू म्हणून. ही कुठली पद्धत आहे? उद्या ही जर असंच चालू राहिलं तर जगण्यासाठी जी श्वास घ्यावा लागतोय का ती सुद्धा त्यांना विचारून घ्यावं लागेल. घेऊ का श्वास? ही लोकशाही आहे का? अरे तुम्ही आमच्या मतामुळे त्या ठिकाणी तिथं आमदार म्हणून बसला, तुम्ही आमच्या मतामुळे तिथं खासदार म्हणून बसला. आम्ही एक एक मत तुम्हाला विश्वासानं टाकलं म्हणून पद तुम्हाला मिळालंय, म्हणून तुम्हाला ती सत्ता मिळाली, म्हणून तुम्हाला निधी खर्च करायचा अधिकार मिळालाय. काय काय लोक मी बघतोय 4,000 कोटी आणले. हाय नाही भाषण. आता येताना मी सोपल साहेब यायला लागलो होतो, गाडीतच होतो. त्या 4,000 कोटीचा विकास एवढा झाला होता ती गाडी रस्त्यानं सफाई चलवण्यास गेली. ती गाडी काय म्हणायची? कमळाबाई 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 कमळाबाई. कमळाबाईला सोडचिठी देऊन ही गेलं शिंदे गटात. कोण गेलं तुम्हाला माहिती का? सांगायची गरज नाही. मी ड्रायव्हरला विचारलं, म्हणलं असं का करायला गाडी? ड्रायव्हर साहेब म्हणले 4,000 कोटीचा विकास सारखा खालून आपटायला म्हणले गाडीला. दमच काम केलं गेलं. कुठून आणले हो पैसे? सोपल साहेब इतक्या वर्ष मंत्रिपदावर काम केलं, आमदार म्हणून काम केलं. त्यांनी सांगितलं 220 केवीचं सबस्टेशन असेल, कित्येक सबस्टेशन असेल या बार्शी तालुक्यातले. एकाच सुद्धा कळणार थोड्या कार्यक्रम केला नाही म्हणले. का तर तुम्ही आम्हाला मतदान केलं, तुम्ही आम्हाला अधिकार दिला म्हणून तुमच्या टॅक्सच्या पैशातून तुमच्यासाठी खर्च करायचं, तुमच्यासाठी काम करायचा अधिकार आम्हाला आला. त्यामुळे तुमच्या पैशातून तुमच्यासाठी काम केलं तर आम्ही फुकट घुशात घालत शिडायचं नाही म्हणून त्यांनी केलं नाही. ओमराजेचं तर दिसलं जाऊ कुठं? साहेब माझे सुद्धा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता सुद्धा आमच्यामुळे चालला नाही. युजामावा म्हणलं कशाला? आपल्याला ती नादच नाही, कोडच नाही आपल्याला. ती खुशाल तुम्ही घ्या. मला वाटतं ह्या पद्धतीचं वागणं काही बरं नाही. आज तुमची जबाबदारी आहे. दोन्ही उमेदवाराच्या तुलना त्यांच्या समोर आहे. कालचं बघितलं का तुम्ही? सोपल साहेबाच्या घराच्या पुढचा प्रकार पटतंय का तुम्हाला? खरं सांगा बरं. कुणी असं ह्या पद्धतीनं जर उन्माद करू पाहत असतील, ह्या पद्धतीनं कशाला माग आला नेमका? कशाची मस्ती आली? फक्त 2.5 वर्षाच्या सत्तेची इतका? मला वाटतं ही माझी उन्माद ठेचायचा असेल तर 20 तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी ती संधी चालून आलेली आहे. त्याचा आवाज लागला आहे. आपण बघितलं असेल मनोज दादा जरंगेच्या रूपानं त्या ठिकाणी
एक सामान्य कुटुंबातला तरुण, त्या तरुणाच्या मागे अख्खा मराठा समाज एकवटला. काय एकवटला? त्यांचं शांततेच्या मार्गाने चालू असलेलं आंदोलन कुणी लाठीचार्ज करायला लावलं? काय सांगायची गरज नाही साहेब भाषणात लोकांना, सगळं पाठ झालं, सारखं युट्यूब बघत होती. आणि मग आंदोलन पेटलं. मला सांगा, आपण लोकप्रतिनिधी आहेत, लाखोच्या संख्येनं, कोटीच्या संख्येनं जेव्हा एखादा समाज न्याय मागणीसाठी रस्त्यावर उतरतोय, त्यावेळेस त्या आंदोलनाचा सन्मान करणं ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे. आपण सन्मान केला पाहिजे. आणि ही माणसं काय बोलायला लागली? हा, ती पण मीच बिस्किट टाकते तरी वा 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 वा. लोकले चांगलं म्हणते वाटते का तुम्हाला? काय म्हणते तुम्ही बघा, तुम्ही त्या रत्नागिरीची एक दोघ जण आहे ती, आणि आता या तिथं आपलं एक सामील झालं इथलं. रक्ताचे पाठ वाहतील. बांधवानो, ज्यांनी त्या आंदोलनाचा अपमान केलाय, ज्यांनी त्या आंदोलनाला अर्वाच्य भाषेत हिणवलंय, त्याचा सुपडा साफ करायची तारीख सुद्धा वीस आहे. बिलकुल चुकू नका. आज मला आपल्या इथल्या खरं भरपूर बोलायचे, पण आता सोपल साहेबांना सुद्धा आपल्याला ऐकायचे. मी फक्त 4 ते 5 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. बांधवानो, पुढचं सरकार कसलं आहे आम्ही सांगायची गरज नाही. भाई और बहनों, 70,000 करोड़ का घोटाला किसने किया? बघा बघा बघा. तीच अजितदादा पुन्हा 5व्या दिवशी कुणाच्या मंत्रिमंडळात मंत्री? कमळाबाईच्या. आणि खातं कोणचं? आठ खातं म्हणले. ह्यांच्या इतकं खायला कुणाला चांगलं जनते म्हणले. 70,000 कोटी सांगतो. गुलाबी आई ही पद्धत. बाईवर बहिणो, कसं वाटत रे? 11,000 सोयाबीन 3,500 नाही काय होईल का नाही निश्चिती? ही सगळं गेलं की खरं, पण 2 महिन्यापासून एकच तुमतून ऐकतो आपण. काय लाडकी बहीण कोण येते का नाही? तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे आले का? ओमराजे, तुम्ही काय गोरधनवाडीचे ऐकून दिले का? का आठवली लाडकी बहीण? लाडकी बहीण का आठवली? लोकसभेला तुमचं रुग्ण त्या सरकारच्या पाटाणात बसलं म्हणून लाडकी बहीण आठवली. अरे तुम्हाला खरंच बहीण लाडकी असती तर ज्या दिवशी एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्याच दिवशी जर जाहीर केला असता तर इथं एवढा हार घालून सत्कार केला असता. जसं उद्धव ठाकरे साहेबांनी खुर्चीवर बसल्या बसल्या दिवशी तुमची 2 लाख रुपयाची कर्जमाफी केली. बांधवांनो, जाहिरात केली नाही, मेळावा घेतला नाही, कुठली निवडणुकीला मतं पडदेत कधी बघितलं नाही. का तर निर्मळ मतानं द्यायचं होतं, देऊन टाकलं. ही लाडकी बहीण योजना नाही, स्वतःची खुर्ची लाडकी वाचवण्यासाठी आणलेली योजना आहे. म्हणून तिला लाडकी खुर्ची योजना आहे. ही फक्त आपल्या बहिणीला सांगा. आणि बांधवानो, बहीण लाडकी नावानं योजना चालू केली. सारखी विचारते 1,500 आले, 1,500 आले, आणि आता जर आमचा आला तर 2100 रुपये देतात. सारखी चालू आहे ना पिपाणी वाजवायला. त्या पिंपाणीचा आता खडा टाकलाय महाविकास आघाडी. कसा? आता महाविकास आघाडीचं सरकार उद्या येणार आहे. सोपल साहेबाच्या रूपाने एक आमदार या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार बनण्यासाठी जाणार आहे. आणि ते सरकार आणायचं असेल तर आपल्या बहिणीचं अनुदान 1,500 वरून 3,000 करायचं असेल तर मशालीच्या पुढचं बटन आपल्याला 20 तारखेला दाबावं लागणार आहे. अजून आपल्या
बांधवाची 3 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी सरसगट महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला कर्जमाफीचा निर्णय होणार आहे बांधवांनो. तिसरं, तुम्ही ती मोदीचं कार्ड घेऊन जाता दवाखान्याचं, जाता का नाही? दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर म्हणते ही आजार बसत नाही, ही औषध बसत नाही, ही ऑपरेशन बसत नाही. आता त्या बिचाऱ्या आजारी पडलेल्या माणसाला प्रश्नच मायला योजना बघून तर आजार यायचा होता. न बसणारा जायला लागला आपल्या नशिबाला. कसं मारायचं, कसं मारायचं गरीबानं? ही अडचण लक्षात घेऊन महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर एका माणसाचा 25 लाख रुपयाचा आरोग्य विमा त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून उतरवला जाणार. बांधवानो, बेरोजगार तरुणांना, जी बेरोजगार तरुण का झाले, या बहिणीनं काय केलं? वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता. 2 लाख पोरांना पुण्याला नोकऱ्या मिळणार होत्या. कुठं गेला? गुजरात. आणि 1 फूल 2 हात एक शब्द सुद्धा बोलू शकले नाही. ती काय म्हणते? मोदी साहेब ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आपल्याला देणार आहे. काय? एकादशीचा काशी फळ भोपळा. काय चाललंय? तुम्ही ठरवायचंय आता. मोदीच्या काठाखाली मांजर असलेले हे मुख्यमंत्री तुम्हाला पाहिजे का मोदीच्या डोळ्यात डोळा घालून माझ्या महाराष्ट्रातल्या 2 लाख पोरांच्या रोजगाराच्या संध्या हा प्रकल्प घेऊन जाऊ देणार नाही हे निक्षून सांगणारे उद्धव ठाकरे पाहिजे. याला निर्णय विस्तार केला द्यायचा. सगळे विषय तुम्हाला माहिती आहेत. आज माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की ही झुंडशाही, ही बेबंदशाही, ही गुंडशाही ही जर संपवायची असेल, का संपवायची? रावणाची लंका सुद्धा राहिली नव्हती का? त्याच्या अहंकारानंच त्याचा अंत केला होता. अहंकार इतका वाढला होता की त्या स्वतःच्या अहंकारानंच त्याचा नाश केला. मला वाटते तीच परिस्थिती कमी जास्त प्रमाणात आपल्या तालुक्यात आहे का नाही? आहे का नाही? तुम्हाला दिसती का नाही? आणि मला तुम्हाला प्रामाणिकपणे विचारायचंय, ओम राजे 5 वर्ष तुमच्या समोर आहे, कुणाचंच काही झाकून राहत नाही. मी कुठली कॉन्ट्रॅक्टरशिप घेऊन केली का? माझ्या भावानं कुठलं येऊन काम केलं का? जेवढे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारा बरं, ओम राजे शेण खाण्यासाठी का फोन लावते का म्हणून विचारा की. अरे आम्ही प्रामाणिक आहेत म्हणून तर उजळ मात्याने इथं फुटात ठोकून बसलो म्हणून आम्ही घाबरत नाही गुणाला. ज्याने वाईट काम केलं असेल, वाईट कृत्य केलं असेल त्यांनी घाबरावं. कारण मी कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. कर्मावर आपल्याला माहित असेल की मन एक अभंग, जगी जीवनाचे सार जाणून घ्यावे सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. म्हणजे आपलं कर्म चांगलं असेल, आपलं काम चांगलं असेल तर ईश्वर सुद्धा आपल्या पाठीमागे आशीर्वाद देते. आणि आपण जर वाईट केलं असेल, आपण जर वाटोळं केलं असेल, आपण जर तळतळाट घेतला असेल तर त्याची फेड सुद्धा परमेश्वर आपल्याकडून घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्याचं कर्म त्याच्यासोबत ओम राजे निश्चिंत आहे का? माझा उद्देश प्रामाणिक आहे, माझा हेतू स्पष्ट आहे, माझ्या पोटात कुठंच मळ नाही. आणि ज्याचं सगळी नियत साफ असते ना त्याला परमेश्वर सुद्धा त्या ठिकाणी अपयश येऊ देत नाही. मला येऊ बी दिलं नाही. आज मी खात्रीनं या ठिकाणी सांगतो बांधवांनो की उद्याच्या 20 तारखेला सुद्धा मतदान करत असताना मला बार्शी विधानसभे मतदारसंघातले किती हजाराची लीड होती? 54,000ची. आणि त्याचं श्रेय आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेबांना जाते. सोपल साहेबांनी दिवस रात्र एक करून स्वतः उमेदवार असं समजून तापीनांग फणफणलेला असताना सुद्धा स्वतःच्या कर्तव्यात कुठेही
कसलाही कसूर न करता माझा प्रचार केला. 54,000 मतांना मला त्या ठिकाणी लीड मिळाली. आज तुमची माझी जबाबदारी आहे की उद्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेत सोपल साहेब जात असताना महाराष्ट्रात 1 नंबरच्या लीडला पाठवायची बांधवून जबाबदारी तुमची आणि माझी आहे. आणि म्हणून विनंती करतो की आपण सगळ्यांनी उद्याच्या 20 तारखेला आपलं 1 नंबरच्या मशीनवर चिन्ह कितवं आहे? 2 नंबर. तसली चाल आता खेळायचा प्रयत्न होतोय. 2 नंबरची मशीन पण आणली आहे, तिथं चिमणी बी आणली आहे, जशी आणली होती तशी. पण आता सोपं आहे का? 1 नंबरची मशीन फुल भरलेली आहे आणि 2 नंबरची मशीन अर्धी रिकामी आहे. जी अर्धी रिकामी आहे तिच्या भानगडीत पडायचंच नाही. जी फुल भरलेली आहे तिच्यावरचं 2 नंबरचं बटन दाबून, मशालीच्या पुढचं बटन दाबून आदरणीय सोपल साहेबांना प्रचंड मताने निवडून आणा. आणि इथली दहशत, इथली झुंडशाही, इथली गुंडगिरी, इथली गुंडागर्दी गाड्याचं काम तुम्ही स्वाभिमानानं करा ही विनंती करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. 12 तारखेला आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब बार्शी या ठिकाणी सभा घेण्यासाठी येणार आहेत. तर त्याही सभेला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहू ही विनंती करतो. शिवसेने शाहनवाज मुल्ला यांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल आता गर्दी चालवलाय. कृपया तुम्हाला सापडला असेल तर स्टेजवर आणून द्यावा अशी नम्रतेची विनंती. यानंतर आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते आदरणीय सोपल साहेब आपणास मार्गदर्शन करतील. त्यांनी ती करावं असं मी विनंती करतो. आजच्या सभेला उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके आमदार खासदार आदरणीय ओमराजे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय विश्वास भाऊ, वैरा भागाचे 2 नेते मकरंद मालक, निरंजन मालक, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रमुख ॲडव्होकेट जीवन दत्त आरगडे साहेब, ॲडव्होकेट विकास जाधव साहेब, नागेश कलकोटे, बोधले दादा, गुगे साहेब, वसीम भाई, पाचपुडवे साहेब, अशोकराव काशी बाप्पा, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रवीण काकडे, आमचे ओम पाटील, मार्केट कमिटीचे संचालक राहिलेले श्री जाधव, व्यासपीठावरील समोर बसलेले उपळे दुमाल्यातील नेते मंडळी, उपळे दुमाला आणि गावोगावचे या ठिकाणी पंचकृषीतले आलेले सर्व महाविकास आघाडीतले पदाधिकारी, उपस्थित वडीलधारी मंडळी आणि खूप मोठ्या उत्साहानं उपस्थित असलेले सगळे तरुण सहकारी, ही सभा ऐकणाऱ्या माझ्या माय भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, ओमदादांनी काही बोलण्यासारखं ठेवलंच नाही. मला मागही म्हणलं मी इथे तुमच्या नंतर आता बोलायचं म्हणजे राशीवर मात्र उपन्यासारखं. एवढं चांगलं बोलल्यावर काय राहिलं, काय बाकीच ठेवले नाही.
मला मित्रांनो आजही आठवण आधी इथं आलं की जे सहकारी आहे त्यांच्यावर मध्ये एक उणीव वाचली ती म्हणजे आपले संजय अण्णा पासलेची सहकारी खूप कमी वयात आपल्याला सोडून गेला. त्याची स्मृती कायम मनात राहील तुमच्या माझ्या. या तालुक्यातलं वातावरण कधीच असलं दळभद्री नव्हतं. या तालुक्याचं प्रतिनिधित्व गोविंदराव आबांसारख्या एका प्रतियश वकील असलेल्या व्यक्तीने पण केलेलं आहे. अनेकांनी केलं. शहाजीराव पाटील साहेबांनी केलं. आणि 2009 आणि 14 मध्ये तुम्ही मला विधानसभेत पाठवलं त्यामुळं मी सुद्धा या तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं. काम माझ्याही काळात शासकीय योजना आपण खूप मोठ्या प्रमाणात या गावासहित परिसरासहित सगळीकडे केल्या. आणि त्या करत असताना सगळ्यांचं शिक्षण आरोग्य महामंडळात द्यावं म्हणून त्या नैतिकतेच्या बळावर मी तुमच्या पुढे उभा आहे. पण बेछूट आरोप करणाऱ्याच्या तोंडाला हात कुणी वेगवेगळ्या चौकशा असे झंझाट मागे लावण्याचं काम माणूस प्रेमाने जिंकायचा नाही तर हुकलवून जिंकायचा अशी एक नवीन पद्धत आहे. आणि हळूहळू ही सगळीकडे वाढायला लागलेलं आहे. सगळीकडे आता पोचायला मुरुम त्यांचा, खडी त्यांची, वाळू त्यांची, डांबर पण त्यांचं, रस्त्याचं काम पण त्यांचं. तुम्हाला बघायचं झालं मी रस्ते आणले म्हणणाऱ्या माणसांचं कर्तव्यगारी तर एकदा रायरासवरनं आपली जी धाकटी पंढरी आहे धामणगाव तिथला रस्ता 4 महिने झालाय कसा झालाय बघून. अजून पुढे जायचं झालं तर कवे कोरपळे गुळपोळी मालवंडी नवीन रस्ता. उपळे ते म्हणजे जवळच आहे बघायला. उदाहरण म्हणजे हातकंगन को आरसी काय को म्हणल्यासारखे मी उगाचच तुम्हाला लांब खर्चात टाकायला लागलो होतो प्रवासाच्या आधी तरी गोष्ट सांगायचं नाही. बार्शीत तर मोठा प्रयोग केला. म्हणजे विश्वासभाऊ नगराध्यक्ष म्हणून नगरसेवक म्हणून अनेक वर्ष काम केलं त्यांना सुद्धा सुचलं नाही. आपली म्युन्सिपाल्टीचा सत्ता असताना आपण त्या कॉन्क्रीट रोड केलं नागेश. अलीपूर रस्ता, उपळई रस्ता किंवा शिवाजी कॉलेज समोरचा रस्ता किंवा जुन्या जयशंकर मिरागळगाव रस्ता परत ताडसौंदर्य रस्ता बार्शी हे जे मोठे रस्ते आहेत ते कॉन्क्रीटचे केले. आता यांनी नवीन तंत्रज्ञान काय आणलं तर कॉन्क्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरण केलं. की मी तर अजून कुठल्याच देशात आपला देश सोडून आणि आपला देश धरून कुठं असं झालंय की अजून तरी मला हे तंत्रज्ञान तुम्ही आता खासदार आहात कुठल्या दौऱ्यावर जर गेले तरी आमचे इथलं तंत्रज्ञान कुठून आलं तेवढं जरा सांगा. हा घरातच कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळं हा नवीन शोध निघला. दुसरं
ती जी पटेल चौकातून फुलवाले चौकापर्यंत आधी डांबरी रस्ता केला. ती 4 महिन्यात आम्ही व्हायला इडली पात्र इडली कारखान्याचं जे असतं ना बांधत तसं वर खाली वर खाली. मग त्याची चौकशी होऊ नये बोंबला लागले पत्रकार म्हणा आहेत ना शोध पत्रकार आम्ही ओरडायला लागलो सगळे. म्हणून त्या ओरड्याचा पुरावाच नष्ट करायचा म्हणून त्याच्यावर परत कॉन्क्रीट रस्ता केला. कॉन्क्रीटवर डांबरी डांबरीवर कॉन्क्रीट आणि काम सगळं करा. का नाही 5,000ला एक मत विकत घ्यायची भाषा करणार माणूस एवढं गबाळ गोळा केलं तर त्याचा भार जरा हलका करा. आता 20 तारखेला मी तर 40 वर्ष कुणाच्या खिशाला हात लावला नाही आणि यांच्याकडे जाणाऱ्यांनी आता कपड्याला खिशीच करायचं सोडून दिलं. आणि भेटायला चाललं की ते आधी म्हणतो आई खिसा शिवून टाक. हात घालायची संधीच नव्हती. त्याच्यामुळे ही भाषा मुक्त का माल आहे. मग मस्ती येणार नाही ते काय घाम गाळ्या आणि मी तर पुढं असं म्हणलं म्हणजे मला कोणी कधी असं किती देणार विणार कधी म्हणलं नाही कोणी. पण मी आता पाहून मी गप्पा मारत होतो ईश्वर भाऊ की 5,000 म्हणतोय म्हणलं आपलं बी त्याच्यातच आलं म्हणून सांग. त्यामुळे सोडून आला. सगळ्यात परिसीमा काय दादा की भगवंताचं मंदिर आपलं देशात भगवंताचं मंदिर एकच आहे. बार्शीला नाव भगवान बार्शी म्हणते ती विदर्भ किंवा पलीकडची लोक. 2 वर्ष झालं म्हणजे तीर्थक्षेत्र विकासात मी मनोहरपंत जोशी मुख्यमंत्री असताना पंढरपूरला पहिली शेवटची कॅबिनेट झालेली आहे. त्याच्यात प्रतापसिंह मोहिते पाटलांनी त्यांच्या इथलं एक देवस्थान आणि मी भगवंताचं देवस्थान याचा आग्रह धरला आणि मनोहर जोशी साहेबांनी निर्णय घेऊन ते तीर्थक्षेत्र विकासात समाविष्ट केलं. त्याच्यात एक रस्ता पण पहिला निधीत झाला. हा त्या निधीत आणि गेली आपल्या इथं देवण महाराज बोधल्यांचं महिनाभर प्रवचन असतं आणि त्या प्रवचनात ह्या वर्षीचं कितवं वर्ष आहे मला आठवण आपण 2 तरी वर्ष झाली की त्याच काय ते फक्त निवास 1 नंबर शाळेच्या ठिकाणी बांधणार म्हणून. अरे देवा पुढे तरी महाराजा पुढे तरी खोटं बोलू नका. आणि तिसरी एक योजना काढली ती लुप्त असलेली पुष्पावती नदी दुर्वासानं शाप दिलेली नदी ती आता तिचं मी पुनर्जीवन करणार म्हणजे कवा पुराणात होती आता ही कुठनं कुठं येतोय कधी ह्याच्याबद्दल शपथ खोटं असेल नाही माझं तर राम मंदिराचा शाप मला लागेल. अशाच काहीतरी भन्नाट आयडिया काढतोय. त्याच्यामुळं 1 नंबरची मशीन भरलेली मशीन भरलेली म्हणजे नावानं आणि दुसरी यावर 5च आहे. त्यावरच 2 नंबरचं बटन जसं ओम दादाचं 2 नंबरचं तसं माझं 2 नंबरचं. पण आम्ही आयुष्यात कधी 2 नंबरचा धंदा केला नाही.
त्यामुळं हे 2 नंबरचं बटन मशालीचं आहे ते दाबून तुमची 5 वर्ष नव्हे ह्या जीवात श्वास असेपर्यंत सेवा करण्यासाठी आपण मला निवडून द्यावं ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.